चला तर मग सुरू करूयात. पहिला टॉपिक 11वीचा नाही लागत नाही. टॉपिकचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग म्हणजे काय कोण सांगेल मला पहिल्यांदा? 11वीचं बरं. हा सांगा बसूनच. का मुवमेंट करतात त्यांना काय म्हणतात? लिव्हिंग. अजून आणि जे मुवमेंट करत नाही त्यांना? ठीक आहे. आता झाड मुवमेंट करतात म्हणून ते काय लिव्हिंग आहेत. दगड मुवमेंट करत नाहीत म्हणजे नॉन लिव्हिंग. पण कधी कधी कसं असतं माहितीये का, वारा आला की जे पाला पाचोळा पडलाय तो पण मुवमेंट करतो. मग ती मुवमेंट काउंट करायची का? म्हणजे जेव्हा सायंटिस्टने विचार केले की बाबा लिव्हिंग कोण आहेत आणि नॉन लिव्हिंग कोण आहेत, अशी त्यांची मीटिंग भरली आणि ते विचार करू लागले आपण लिव्हिंग कोणाला म्हणायचं. एक जण हात वर केला, सायंटिस्ट म्हणला की बाबा ज्याची वाढ होते त्याला लिव्हिंग म्हणायचं. मग दुसरा एक माणूस म्हणला की बाबा असं जर म्हणत असेल तर एक पर्वत आहे ज्याची वाढ होत आहे डिपॉझिशन ऑफ सॉइल होऊन, मग ते येईल का? मग ते कॅन्सल झालं. एकानं म्हणलं हालचाल, ते येईल का? रेस्पायरेशन येऊ शकते, रिप्रोडक्शन येऊ शकते. म्हणजे असे काही की पॉइंट आहेत जे फक्त आणि फक्त कोणामध्ये आढळतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. ठीक आहे. तर ते असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि नॉन लिव्हिंग म्हणजे ज्यांच्यामध्ये काहीच होत नाही. सिंपली रिप्रोडक्शन जे करतात त्यांच्यासारखा दिसणार नवीन ऑर्गॅनिझम तयार करतात त्यांना आपण लिव्हिंग म्हणतोय. आणि असे जे त्यांच्यासारखं ऑर्गॅनिझम तयार करू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतोय? नॉन लिव्हिंग म्हणतोय. ह्युमन बॉडी लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय लिव्हिंग. आफ्टर द डेथ ती काय आहे? नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. चला तर मग या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत टोटली लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड या शब्दामध्ये कोणकोणते घटक येतात? फर्स्ट ऑफ ऑल तर प्लांट्स येणार आहेत. तुम्हाला चित्र दिसतंय ना? प्लांट्स. यांनाच अजून एक नाव आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द बायोटिक. यांना काय म्हणतात माहिती आहे का? बायोटिक. बायोटिक म्हणजे जिवंत असलेले. याच्यामध्ये प्राणी येणार आहेत, वनस्पती येणार आहेत आणि छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम. हे सगळे कोणामध्ये येतात? लिव्हिंग वर्ल्ड मध्ये. वर्ल्ड म्हणजे काय? ओके. आता पृथ्वीवर तुम्ही कुठेही बघा आपलं जवळपास आपल्याला लिव्हिंग वर्ल्ड सगळीकडेच दिसते. अजून एक नाव आहे याचं, कोणाला माहिती आहे का? बायोस्फिअर म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतात? बायोस्फिअर. जिथे सगळेच्या सगळे काय असतात? पाणी लिव्हिंग आहे का रे? पण पाण्यामधले मासे लिव्हिंग आहेत. हवा लिव्हिंग आहे का? नाही. हवेमध्ये उडणारे पशु जे पक्षी आहेत ते काय लिव्हिंग आहे. ठीक आहे. सगळीकडे आपल्याला लिव्हिंग वर्ड आढळते. तर पहिलाच पॉइंट आहे व्हॉट इज अ लाईफ. लाईफ काय आहे हे आपल्याला इथे विचारला जात आहे. लाईफ ही काय आहे? एक युनिक कॉम्प्लेक्स. आपण आपलं शरीर किंवा आपली जी लाईफ आहे ती युनिक आहे, कॉम्प्लेक्स आहे का? ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स एक्सप्रेसिंग थ्रू द केमिकल रिएक्शन विच लीड टू. पेपर मध्ये काय येते बघा, काय काय करू शकते ती? रिस्पॉन्सिव्हनेस, अडॅप्टेशन अँड रिप्रोडक्शन. ठीक आहे. काय काय बऱ्याच गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. त्यातलं पहिलं आहे आपली जी लाईफ आहे ती एक युनिक आहे, एकटीच असते लाईफ. त्याच्यानंतर एकदम कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे? ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल. आपलं शरीर कशापासून बनले? सेल पासून. सेल कशापासून बनले आहेत? ॲटम्स, मॉलिक्युल्स पासून बनलेले आहेत. म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स. आणि रिएक्शन, आपल्या शरीरामध्ये हजारो लाखो केमिकल रिएक्शन एका सेकंदामध्ये होत असतात. त्यासोबतच प्रॉपरली लाईफ म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये होत असते ग्रोथ. जो जन्मला तो पुढे वाढणार आहे वाढणार आहे वाढणार आहे आणि एक दिवस त्याची डेथ होणार आहे. म्हणजे ग्रोथ होणार आहे. साधं तुम्ही प्लांट जरी घेतलं, गुलाबाचं फुलाचं जरी प्लांट घेतलं, छोटस बी असते, रोपटं बनते, त्याच्यापासून हळूहळू मोठा बनेल आणि एक टाइम येईल त्याची काय होणार आहे? डेथ होणार आहे. म्हणजे ग्रोथ हा लाईफ साठी आहे का? आहे. त्यानंतर डेव्हलपमेंट होते का त्याच्यामध्ये? ग्रोथच्या नंतर काय होते? डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर आहे रिस्पॉन्सिव्हनेस. रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं माहिती आहे? एक प्लांट लावलोय, एक बी लावलोय एका याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी, लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. पहिल्यांदा बघतो तर त्याला अंकुर फुटलं, प्लिमूर आणि रॅडिकल तयार झाले. हळूहळू त्याच्यापासून प्लांटलेट तयार झालं, थोडासा एवढा प्लांट तयार झाला. मी म्हणलो आता काय करू? मी त्याला पाणी देणंच बंद केलं. 8 दिवसानं काय होईल? तो म्हणजे तो रिस्पॉन्स करायला ना पाण्याला. पाणी दिलं तर वाढते, पाणी दिलं नाही तर अंधारामध्ये ठेवलं तर मरून जाते, आणि उजेडामध्ये ठेवलं तर म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस आहे का त्याच्याकडे? आहे. त्याच्यानंतर अडॅप्टेशन. आता अडॅप्टेशन म्हणजे काय माहितीये का? मी काय करत आहे? त्याला 4 दिवसाला एकदा पाणी देत आहे.
मी काय करते त्याला, पण जगेल का रे तो, जगेल, पण त्याची वाढ कशी होईल, कमी कमी, थोड्या स्लोली रेटने काय होणार आहे, वाढ होणार आहे, पण तो जगेल. म्हणजे तो स्वतःला काय करत आहे, अडॅप्ट करत आहे. फॉर एक्झाम्पल आता मला सांगा, डेझर्ट मध्ये पाणी आहे का, प्लांट आहेत का, आहेत. ते स्वतः काय झालेले तिथं अडॅप्ट झालेत. आणि सगळ्यात शेवटचा आहे रिप्रोडक्शन. आणि तो तो एकदा अडल्ट एज मध्ये आला, कोणते प्लांट, तर त्याला छोटे छोटे बर्ड्स येऊ लागले, फ्लावर येऊ लागले, आणि ते काय करू लागले, रिप्रोडक्शन. 5 पॉइंट लक्षात ठेवा, ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिस्पॉन्सिव्हनेस, अडॅप्टेशन, अँड द लास्ट वन दॅट इज द रिप्रोडक्शन. समजलं कहाणी. आणि शेवटी काय होईल त्याची, जैन, त्याचं काय होणार आहे, डेथ होणार आहे त्या लाईफ मध्ये. ठीक आहे, का डेथ होते, हा ज्याची डेथ होते ते सगळेच लिव्हिंग असतात. अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अ सेल्फ रिप्लिकेटिंग. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा असतो, तो स्वतःच्या स्वतः रिप्लिकेट होतो, इव्हॉल्व्ह होतो, अँड सेल्फ रेग्युलेट. ठीक आहे, आपल्या शरीराला कोणी दुसरं रेग्युलेट करायला का, नाही. आपल्याला काय व्हायला या ठिकाणी, सेल्फ रिप्लिकेट करू शकते आपण, इव्हॉल्व्ह करू शकता, आणि सेल्फ रेग्युलेट करू शकता. आणि इंटरॅक्टिव्ह सिस्टीम कॅपेबल ऑर रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सटर्नल स्टिम्युलाय. स्टिम्युलाय म्हणजे बाहेरच्या घटना. ऊन लागायला लागलं की आपण काय करतो, असं करता ना, आपली बॉडी काय करायला, बाहेरच्या ऍटमॉस्फिअरला काय करत आहे, रिस्पॉन्स करत आहे, स्टिम्युलाय. आलं का लक्षात. जर तुम्ही झाडाला पाणी खूप कमी देत असाल, तर झाडाचे जे रूट्स आहेत ना, ते खूप डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात पाण्याच्या शोधामध्ये. हे काय, एक्सटर्नल स्टिम्युलाय. तुम्हाला ते हे माहिती आहे का, मिमोसा प्लांट, समोसा म्हणणार, मिमोसा नावाचे प्लांट, लाजाळूचं झाड, टच केली काय करते, त्याचे पानं क्लोज करते. ठीक आहे, तेवढंच कशाला, सूर्यफुलाचं झाड माहितीये का, सूर्याच्या पुढे काय करतो, तो फुलून राहतो सूर्य, आणि सूर्य मावळला की खाली मान असते त्याची. हे एक्सटर्नल स्टिम्युलायला तो रिस्पॉन्स करतोय का, आलं का. हे सगळ्या गोष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच होतात, त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतात. यांच्यामध्ये 3 घटक येतात. प्रायमरी आपण त्यांना प्लांट म्हणूयात, जर प्लांट, दुसरा घटक ॲनिमल्स, आणि तिसरा घटक मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्याला दिसत नाहीत पण मायक्रोस्कोपच्या खाली दिसतात. समजलं काय, जे सेल्फ रिप्लिकेट होतात, जे इव्हॉल्व्ह होतात, जे सेल्फ रेग्युलेट होतात, आणि जे रिस्पॉन्सिबल करतात एक्सटर्नल स्टिम्युलायला. स्टिम्युलाय म्हणजे चेतना, जसं की आपला स्पर्श जाणवतो, त्या सगळ्या काय, दे आर द स्टिम्युलाय. आपण एक एक घटक बघूया. पेपरमध्ये येतात, फाइंड आउट द प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, फाइंड आउट द प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे ग्रोथ. पहिली प्रॉपर्टी आहे, बघल्या ना आपण आता 5 बघल्या होत्या, तर अशा कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते पण बघायचे. त्यातली पहिली आहे, एकच कसं, एकच दिवस झाला, हो मला माहित आहे, ओके करायचंय. कुठे गेलंय, पुढे आहे. पहिला घटक आहे ग्रोथ, दुसरा घटक आहे, तिसरा, चौथा, पाचवा कॉन्स्क्युनेस. ठीक आहे, आपण त्याला काय म्हणूयात, आपण आपलं जे माइंड, डोकं वर्क करतं ना, सब कॉन्शियस जे शब्द आहेत ना, ते त्याच्या रिलेटेड आहेत. पहिला आहे ग्रोथ. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, रिप्रोडक्शन. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये काय चालतात, मेटाबॉलिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल पासून बनलेलं असतं, आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला स्वतःचं काहीतरी कॉन्सिव्हनेस असतं, म्हणजे काहीतरी त्यांचं डोकं असते असं म्हणायचं त्याला. ठीक आहे, त्यातला पहिला. इथं बटरफ्लाय, बटरफ्लाय एवढूसच आहे, पण सगळ्या गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये. ग्रोथ होते का रे त्याच्यामध्ये, रिप्रोडक्शन होते का, मेटाबॉलिझम होते का, सेलर ऑर्गनायझेशन होते का, आणि कॉन्सिक्वनेस असते का, हो असणार आहे. तर त्यातला पहिला घटक आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे ग्रोथ. ओके, आता सिंपली ग्रोथ म्हणजे काय हा पॉइंट आहे. ठीक आहे, ग्रोथ केव्हा होते माहितीये, सेलचं डिव्हिजन होऊन. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय होते, सेलचं डिव्हिजन. प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधला पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये, इट इज द इन्क्रीज, इन्क्रीज म्हणजे वाढणे, काय, नंबर अँड द मास ऑफ द सेल बाय द सेल डिव्हिजन.
सेल डिव्हिजन मध्ये जर एक सेल असेल तेवढंच कशाला, छोटासा बेबी असतो जन्मलेला, बरं आता जन्मलेला एक छोटासा बेबी आहे, तो वयाच्या 18 वयापर्यंत त्याचं शरीर वाढलेलं असतं की तेवढंच असतं, वाढलेलं असतं. पहिल्या वर्षी काही वाढते, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असं वाढत वाढत जाणार आहे. तर माझा एक सिंपल क्वेश्चन आहे, सेलचा आकार वाढतो की सेलचे नंबर वाढतात? सेलचा आकार वाढत, फक्त सेलचा नंबर वाढतो. ठीक आहे. बरं अजून तुम्ही मुंगी बघली, हत्ती बघला, त्या दोघांमध्ये कोणत्या सेलचा आकार मोठा असतो? दोघांच्याही सेलचा आकार तेवढाच असते, फक्त सेलची संख्या मुंगीमध्ये कमी आणि त्याच्यामध्ये हत्तीमध्ये जास्त असते. म्हणजे काय, इट इज द इन्क्रीज इन द नंबर. आणि आता नंबर वाढला तर त्यांचा मास, मास काय होणार आहे, वाढणार आहे बाय द, इथे एक सेल आहे याला क्लिवेज म्हणतात, याला दुसरा शब्द आहे डिव्हिजन. ओके, याचे दोन प्रकार पडतात, मिओसिस आणि मायटोसिस. मिओसिस हॅप्लॉइड आणि मायटोसिस डिप्लॉइड, पुढे आपण बघणारच आहोत. ठीक आहे. बघा ही एक सेल आहे, याच्यामध्ये पण दोन स्टेप असतात, कार्योकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. छान पद्धतीने तर डिवाइड झाले, ही एक सेल होती, क्लिवेज झाला इथं दोन, आणि ही एक आणि ही एक, दोन सेल तयार झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये काय होते, ग्रोथ होते. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणार आहे का? प्लांट मध्ये होते का, अॅनिमल्स मध्ये होते का, अमिबा मध्ये होते का, युग्रेनामध्ये होते का, सगळ्यामध्येच ग्रोथ होणार आहे. म्हणूनच त्यांना काय म्हटलंय, लिव्हिंग म्हणलंय. ओके. त्यानंतरचा घटक आहे, बघूयात, हे आहे प्लांट मधली ग्रोथ. आणि साईडला कशामधली ग्रोथ दिलेली आहे, चिकन मधली ग्रोथ. यु नो चिकन, चिकन म्हणजे कोंबडी, कोंबडा जे काय बघा, एक अंडा आहे, त्याच्यापासून एक छोटस पिल्लू तयार झालं, ते मोठं मोठं होत गेलं. आता याच्या पुढे कुठे गेलं ते मला माहित नाही. ठीक आहे. हे प्लांट आहे, प्लांटचं पण सेम त्याच पद्धतीने. इन प्लांट्स ग्रोथ कंटेन्स थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन. हा ठीक आहे. आता अॅनिमल आणि प्लांट मधला फरक काय माहिती आहे का, जे अॅनिमलची ग्रोथ आहे ना, ती वयाच्या काही वयापर्यंत, वयाच्या काही जीवनाच्या काही ठराविक वेळेपर्यंतच असते. जसं की आपली ग्रोथ आहे 8, 24, 25, 26, 27 पर्यंत असते, त्याच्या पुढे वाढणार आहे का? हाईट जीवनभर वाढते का? नाही. पण प्लांट मध्ये तसं नसतं, ते लाईफ स्पॅन काय करू शकतात, ग्रोथ करू शकतात प्लांट्स मध्ये. त्याच्यानंतर अॅनिमल्स मध्ये ग्रोथ इज ओनली अप टू अ सर्टन काहीतरी वय असतं. हाऊएव्हर सेल डिव्हिजन ऑकर्स टू रिप्लेस लॉस सेल. मग आता आपल्यामध्ये ग्रोथ होत नाही ना, मग काय सेल डिव्हिजन होत नसेल का? होते. आपल्या शरीरामधले जे काही सेल्स रिपेअर होत राहतात, सेल लॉस्ट होत राहतात, त्याला रिपेअर करण्यासाठी काय होत राहते, सेल डिव्हिजन. पण आपली हाईट ह्या त्या गोष्टी एकदा वय झाल्यानंतर वाढत नाही, ते तेवढ्याच राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता ग्रोथ इन प्लांट आणि ग्रोथ इन अॅनिमल मधला फरक समजला. लाईफ थ्रू आउट द लाईफ स्पॅन ग्रोथ कोणामध्ये चालते, आणि काही ठराविक काळापर्यंत तो सर्टन एज पर्यंत. असं कोणी एक म्हातारा व्यक्ती आहे, त्याची हाईट अजून वाढाली बघा सर, पण एखादं झाड आहे त्याची हाईट थोडी थोडी तर काय असते, वाढत जाते. नाही तर तो ब्रॉड तर होत जातो. ब्रॉड, ब्रॉड म्हणजे त्याच्या बुंदा वाढत जातात. बुंदा म्हणलोय, बुंदा नाही. हा समजलं एवढं. चिकनचं पण बघा, एक अंडा होता, खरं तर इथंच संपला असता तो जर तुम्ही असता तिथं तर, पण तुम्ही नाही तिथं. नाही, मी नाही, मला नाही आवडत. ह्या एवढ्या उन्हाळ्यात कोण खाणार आहे. ठीक आहे. चला आता बेसिकली, आता मला असं 100% सायंटिस्ट शुअर नाही की बाबा आपण ग्रोथलाच फॅक्टर मानूयात. म्हणून त्यांनी अजून पुढे काय सांगितलंय बघा, बेसिकली ग्रोथ म्हणजे काय, इट इज अ इन्क्रीज इन अ मास. मास वाढवतोय, त्यासोबत साईज वाढवतोय. ओके. दस नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट पण असं ग्रो करतात ना. फॉर एक्झाम्पल माउंटेन्स. ओके. माउंटेन्स पण काय करतात, त्या ठिकाणी ग्रोथ करतात. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात सगळ्यात मोठं शिखर कोणतं आहे, किती हाईट त्याची, 1646 मीटर. त्याला जेव्हा पहिल्यांदा मोजलं होतं त्याची हाईट होती 1642. आता 4 मीटरनं वाढले. एक तर त्याचा मास पण वाढलंय, हाईट पण वाढले. मग तो लिव्हिंग आहे का, नाही ना. म्हणजे आल्सो ग्रो दॅट सरफेस अक्युमुलेशन. अक्युमुलेशन म्हणजे जमा होणं, जमा होणं. सो ग्रोथ इज अ नॉट डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एका ओळीवर तुमचे कितीतरी क्वेश्चन सॉल्व्ह होतात. दोन स्टेटमेंट देतो, मला सांगायचं. फाइंड आउट बिलो स्टेटमेंट्स आर करेक्ट और इनकरेक्ट. ओके. पहिलं स्टेटमेंट, ग्रोथ इज अ डेफिनेटली डिफाइंड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाही. ग्रोथ इज नॉट डिफाइंड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लक्षात ठेवा बरं. तुम्ही काय करता, आपल्याला काय वाटतं, यार वाढ होत आहे,
म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफाईन्ड प्रॉपर्टी आहे, पण ते चूक आहे. कारण की ते कोणामध्ये होत राहते, माउंटेन्स मध्ये सुद्धा होते. यु नो माउंटेन्स, गेल्या होता का कधी? जा, इथं आपल्या इथं आहेत ना मौलारीचा माळ, ते बी आहेत. अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज फ्रॉम द, ओके, लिव्हिंग नॉन लिव्हिंग मध्ये बाहेरून होते ग्रोथ, पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आतून. असं आहे का नाही सर माझं फक्त नाकच वाढत चाललंय, कानच वाढत चाललंय, बाकी शरीर वाढण्यात चाललंय, असं काही नाही. ते आतमधून ग्रोथ असते. आता मला लहानपणी काय वाटत होतं माहितीये का, लहानपणी म्हणजे 4थी-5वीला, बाबा ग्रोथ कशी होते आपली, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आपण जे अन्न खाते ना, एका दिवशीचं अन्न डाव्या पायामध्ये, एका दिवशीचं अन्न उजव्या पायामध्ये, म्हणजे वाटलं नाही तुम्हाला कधी? मला तर वाटावं बरं, म्हणजे तेव्हा डायजेशन बिजेशन काय माहित नव्हतं, ठीक आहे. पण आणि घरचे म्हणा, अरे खा थोडं तब्येत वाढते, खा थोडं, खाल्यानं तब्येत वाढते, मग याचा अर्थ असाच आहे की बाबा ते स्टोअर करून कुठंतरी चाललंय. पण ते तसं नाही. म्हणजे ग्रोथ कुठून होते? आतमधल्या साईडनं. बाहेरून होणार आहे का? नाही. पण नॉन लिव्हिंग मध्ये कुठून होते? बाहेरून. ओके, म्हणजे तो की ठीक आहे, काहीच करणार नाही, रिलॅक्स राहा. सांगून ठेवलं, मी ना नांदेडला होतो, तर आम्हाला ना एक चिकन भेटलं होतं, रंगीबेरंगी कलरचे असतात, तुम्हाला माहिती आहे का, कधी बघलंय का? नाही, ऐका ना, रस्त्यानं भेटलं होतं, संध्याकाळचा टाइम होता. त्याला आम्ही घरी घेऊन गेला, त्याला एवढी देखभाल केला, एवढं छान ठेवल्या, 2 दिवसामध्ये गेलं. कारण की त्यांचा लाईफ स्पॅन खूप कमी असतो, ते फक्त विकण्यासाठी असतात, जेनेटिकली मॉडिफाईड असतात ते. एवढं भारी होतं ना, म्हणजे याला बघून मला आठवण आली त्याची. 12वीची गोष्ट आहे ती. हा, मलाच घेऊन मेलं असं, पण मेलंय. ठीक आहे, चला लक्ष द्या. असतात बरं, पॅरोट असतात छोट्या छोट्या कलरचे, आता तर खूप डिझाईन निघालेत, पण ते जगत नाहीत जास्त. आपण त्यांना वाटते की मग मी विचारू, ठीक आहे, हो बरोबर आहे, पार्थेनोजेनेसिस करतात त्यांच्यामध्ये पण. इट इज द प्रोडक्शन ऑफ, काय चाललंय आपलं, रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता पहिला तर कोणाला डाऊट आहे का ग्रोथ मध्ये? आहे का कोणी, सर मला ग्रोथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते, होत नाही, होत असेल तर ते डिफाईन प्रॉपर्टी आहे का, असं काही आहे का रे डिफाईन? मग पक्क काही सांगता येत नाही. म्हणून नॉट शब्द आला पाहिजे, जिथं जिथं तुम्हाला ग्रोथ आला त्याच्या पुढे काय शब्द आला पाहिजे? नॉट, लक्षात ठेवा. त्यानंतरचा दुसरा घटक आहे रिप्रोडक्शन. आता शोधूयात आपण रिप्रोडक्शन हे डिफाईन प्रॉपर्टी म्हणजे काय माहिती आहे काय? 100%, 1% बी इकडे तिकडे नको, त्याला 100% ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच पाहिजे. असं आता रिप्रोडक्शनचं बघूयात आहे का. इट इज द प्रोडक्शन, प्रोडक्शन म्हणजे तयार करणं, प्रोजिनी म्हणजे बाळ, हॅव्हिंग अ फीचर सिमिलर टू देअर पॅरेंट, असं एखादा नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करणं जो त्यांच्या पॅरेंट सारखाच आहे. आंब्याचं झाड आंब्याची कोय तयार करते, आंब्याची कोय आंब्याचं झाड तयार करते, सारखंच आहे ना. किंवा हा चिकन आहे, अंडे तयार करतो, अंड्यातून बाहेर कोण पडते? चिकनच बाहेर पडते. ठीक आहे. ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस असेक्शुअली अँड द सेक्शुअली. बघा, आता काही ऑर्गॅनिझम आहेत जे सेक्शुअली रिप्रोड्यूस करू शकतात आणि काही ऑर्गॅनिझम आहेत ते असेक्शुअली. ओके, म्हणजे प्लांट मध्ये पण सेक्शुअली असेक्शुअली चालते, अॅनिमल्स मध्ये पण सेक्शुअली आणि असेक्शुअली चालते. चालते का? अॅनिमल्स मध्ये असेक्शुअली चालते एखादा? प्लांट मध्ये मित्र ऐकलं नाही, अॅनिमल्स मध्ये, प्लांट मध्ये सेक्शुअली असेक्शुअली असते, पण अॅनिमल्स मध्ये मेजॉरिटी म्हणजे 100 पैकी 99.9% सेक्शुअलीच आहे. ठीक आहे. तरी बघूयात एखादं एक्सेप्शन असेल तर आपल्याला काय. ठीक आहे, हे कोण आहेत रे नन्हे से? बॅक्टेरिया. दे आर द युनिसेलर ऑर्गॅनिझम. आता त्यांच्यामध्ये ग्रोथ होते का रे? वाढ होते ना. रिप्रोडक्शन होते का? होते. सेम, बिकॉज दे रिप्रोड्यूस बाय द, ओके, म्हणजे बॅक्टेरिया झालं किंवा युनिसेलर ऑर्गॅनिझम झालं, अमिबा झालं, पॅरामिशियम झाला, क्लॅमॅडोमोनस झालं, स्पोर, भरपूर आहेत ते, स्पायरोगायरा झालं, हे रिप्रोड्यूस करू शकतात थ्रू द सेल डिव्हिजन. त्याच्यामध्ये 10वीला होतं ना आपल्याला, बायनरी फ्युजन होतं, मल्टिपल फ्युजन होतं, म्हणजे ते काय, नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्याचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करू शकतो का? हे वाक्य खरे. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग काही महिलेला किंवा काही वडिलांना म्हणजे यांच्यापासून पुत्र म्हणजे होत नाही, लेकरू होत नाही, त्यांना वांज म्हणतो, मग ते पण लिव्हिंग आहेत, मग ते काय रिप्रोडक्शन करू शकणार? बघूयात आपण. मेनी ऑर्गॅनिझम डू नॉट रिप्रोड्यूस. एक्झाम्पल आहे म्यूल.
म्यूल हा असा प्राणी आहे, आता म्यूलची उत्पत्ती कशी झाली तुम्हाला माहिती आहे का? डोंगरामध्ये राहणारे लोक राहत होते, त्यांना ना सामान पण घेऊन जायचं होतं आणि वेग पण वाढवायचा होता. काय करायचं होतं? ओझ ओझ पण घेऊन जायचं होतं आणि वेग स्पीड वाढवायची होती. आता मला सांगा, स्पीड म्हणलं तर कोण आहे? हॉर्स. आणि ओझ म्हणलं तर हा तर या दोघांच्या कॉम्बिनेशन करून सायंटिस्टने काय तयार केला? केदारनाथ पिक्चर त्याच्यात तेच आहे ना, म्यूल आहे ना तो. चला काय काय असणार सुशांत भाऊच्या ध्यानाने. हा, म्यूल्स. त्यासोबतच वर्कर बी आहेत, इनफर्टाईल ह्युमन कपल आहे, एक्सेट्रा. हेन्स रिप्रोडक्शन वो भी नॉट अ परफेक्ट डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ. आपल्याला पुस्तक सांगतं तसं लावायचं डोकं, आपलं डोकं लावायचं नाही. म्हणजे चला, ग्रोथ बी गायब झालं, रिप्रोडक्शन पण गायब झालं. दे नॉट डिफाईन अ प्रॉपर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग तसं जर म्हणलं तर तुम्ही म्यूलला नॉन लिव्हिंग म्हणायला पाहिजे, वर्कर बीला नॉन लिव्हिंग म्हणायला पाहिजे, इनफर्टाईल ह्युमन्स असतात त्यांना म्हणायला पाहिजे तुम्ही नॉन लिव्हिंग आहात. पण तसं चालते का? बाकीच्या गोष्टी चालल्यात ना, म्हणून आपण तुम्ही परफेक्ट म्हणू शकणार की बाबा डिफाईन करू शकत नाहीत की ते लिव्हिंग आहेत नॉन लिव्हिंग आहेत बाय युझिंग द रिप्रोडक्शन. जाऊ पुढे, तुम्हाला समजाले की लिव्हिंग ना. मग पुढचा घटक आता आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम बघा, लक्ष द्या. तुम्हाला रिॲक्शन माहित आहेत का? ए अधिक बी बरोबर ए बी. हा, रिॲक्टंट एका साईडला असतात, त्याच्यापासून काय तयार होते? प्रोडक्ट. आता जर मी लॅबोरेटरीमध्ये जर करत असेल अशा काही रासायनिक क्रिया, त्याला मी रिॲक्शन म्हणाल. म्हणजे तेच रासायनिक क्रिया माझ्या शरीरामध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या पेशीमध्ये, त्यांच्या सेलमध्ये होत असेल तर त्याला काय म्हणायचं? मेटाबॉलिझम. ठीक आहे. आता बघा, ए बी सी हे काय आहेत? अन्न. आणि ही काय आहे? माझी सेल. अन्न कुठे चाललं? माझ्या सेलमध्ये चाललं. आता काय होईल ते? त्याच्यामध्ये दोन असतात घटक, एक कॅटाबॉलिझम असते, एक अनाबॉलिझम असतं. कॅटाबॉलिझम अनाबॉलिझम होते आणि त्यांच्यामधून एनर्जी तयार होते की एनर्जी स्टोअर होते, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे हा मेटाबॉलिझमचा अर्थ समजलाय काय? द रिॲक्शन विच इज ऑकर्ड इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये ज्या रिॲक्शन होतात त्यांना काय म्हणायचं? मेटाबॉलिझम. समजलं? ठीक आहे. पुढे बघा, इट इज द सम टोटल ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. आता बायो म्हणजे काय रे? लिव्हिंग. केमिकल म्हणजे रसायन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय होणं? केमिकल रिॲक्शन होणं, त्यालाच आपण बायोकेमिकल रिॲक्शन म्हणतोय. टेकिंग प्लेस इनसाइड अ लिव्हिंग सिस्टम. इट इज द डिफाइनिंग फीचर. बघा, यहाँ पे आ गया. इट इज द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग. दगड आहे रे, दगड. दगड माहित आहे? दगड. दगडामध्ये लिव्हिंग मेटाबॉलिझम जमते का? हा, होत नाही. म्हणजे तो आता नॉन लिव्हिंग आहे. म्हणजे इट डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मेटाबॉलिझम आहे ना. ठीक आहे. ग्रोथ आहे का? रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम. ओके, पेपरमध्ये येणार आहे हेच आहे, तुम्ही पेपरमध्ये हेच करणार आहात. मेटाबॉलिझम असणार आहे. पुढचा घटक आता काय? मेटाबॉलिक रिॲक्शन आहेत कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड द बॉडी इन अ सेल फ्री सिस्टीम. आता मेटाबॉलिक रिॲक्शन आहेत जे आपण आउटसाइड बॉडी पण करू शकता. ठीक आहे, त्याला सेल फ्री सिस्टीम मध्ये म्हणतात. सेल फ्री. फ्री म्हणजे सुटका, सेल पासून सुटका भेटली, त्या सिस्टीम मध्ये ते काय करतात? रिॲक्शन करतात. अँड आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन इन अ विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट आर लिव्हिंग रिॲक्शन्स. म्हणजे अशा काही रिॲक्शन जे माझ्या शरीरामध्ये चालल्यात त्या आपण बाहेर पण करू शकतो. मग ते काय आता टेस्ट ट्यूब लिव्हिंग झाली का रे? नाही, पण ती रिॲक्शन लिव्हिंग झाली. समजायला मी काय म्हणतोय? फॉर एक्झाम्पल, आता इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF ही जी प्रोसेस आहे ही पण एक फर्टिलायझेशन रासायनिक क्रिया आहे, लिव्हिंग क्रिया आहे. कारण की शरीराच्या आतमध्ये म्हणजे फर्टिलायझेशन कुठं होते? शरीराच्या आतमध्ये. पण आपण कुठं करायला? आता टेस्ट ट्यूब मध्ये करायला. मग टेस्ट ट्यूब काय लिव्हिंग झाली का? नाही, पण रिॲक्शन काय झाली? लिव्हिंग झाली. ओके, मग आता हे मेटाबॉलिझम एक प्रॉपर कॅरेक्टर आहे ना? आहे की नाही? कशाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. म्हणजे ग्रोथ गायब, रिप्रोडक्शन गायब, मेटाबॉलिझम आहे. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन. तुम्हाला सेल थेरी माहित असेल, रॉबर्ट विर्चेवने दिलेली सेल थेरी आहे. शॉन विर्चेव आणि शेल्डन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी सेल थेरी दिली होती. त्यांनी सांगितले होते की बाबा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड मेड अप बाय लिव्हिंग
सेल. त्यांनी कशापासून बनलेलं आहे? सगळेच्या सगळे जेवढे पृथ्वी तलावर जेवढे ऑर्गॅनिझम आहेत ना, ते प्लांट असू द्या, अॅनिमल्स असू द्या किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असो, ते कोणापासून बनलेले आहेत? सेल. मग आता मला सांगा, दगड घेतोय मी, दगडामध्ये सेल आहे का रे? नाही. पण एक आता झाडाचं पान घेतोय, सेल असेल का? रूट घेतोय, ह्युमन बिंग, शेळी, मांजर जेवढे आहेत ते सगळ्यामध्ये काय असेल? सेल असेल. म्हणजे ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ टू ओर अनेक सेल. एक असेल तर मी त्यांना युनिसेल्युलर म्हणेल, आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त असेल तर मोरे ऑर्गॅनिझम म्हणेल, म्हणजे मोर ऑर्गॅनिझम, MORE. अँड इट इज डिफाइनिंग द फ्युचर ऑफ द, म्हणजे फर्स्ट नो, सेकंड नो, थर्ड, फोर्थ, ते आहे डिफाइनिंग, आता डिफाइनिंग कॅरेक्टरिस्टिक्स और द डिफाइनिंग फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, प्लांट मध्ये पण सेल आहे आणि वाघामध्ये पण सेल आहे. बघा, वाघामध्ये पण सेल आहे, अॅनिमल मध्ये पण सेल आहे. पुढे शेवटचा आहे कॉन्सिवनेस. इट इज ॲबिलिटी टू सेन्स देअर एन्व्हायरमेंट. तुम्ही सेन्स करू शकता का एन्व्हायरमेंट मध्ये? एन्व्हायरमेंटचं तापमान वाढलंय, ओके, सेन्स करायला ना तुम्ही, तापमान कमी झालं, सेन्स करायला ना, ह्या एन्व्हायरमेंटच्या गोष्टी तुम्ही सेन्स करू शकता, म्हणून तुम्ही काय आहात? लिव्हिंग. बरं, जेवढ्या जण करू शकते ते सगळे काय आहेत? लिव्हिंग आहेत. अँड रिस्पॉन्ड पण करतात ना तुम्ही, आपण सगळे रिस्पॉन्ड करतो टू द एन्व्हायरमेंट स्टिम्युलाई, लाईक द लाईट. असं डोळ्यावर एकदम लाईट पडली, डोळे काय करता तुम्ही? उघडे बंद ठेवतात, जोरात आवाज आला कानाला हात लावता, ओके. बऱ्याच गोष्टी, टेम्परेचर आहे किंवा अदर ऑर्गॅनिझम आला किंवा केमिकल्स आहेत किंवा पोल्युटंट आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपण काय करतोय? रिस्पॉन्स करतो. म्हणजे इट इज द ॲबिलिटी टू ऑर्गॅनिझम टू सेन्स देअर एन्व्हायरमेंट, दॅट इज नोन ॲज अ कॉन्स्क्युनेस. त्याला कॉन्स्क्युनेस म्हणतात. त्याला चेतना शक्ती जी असते ना, ती याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. ऑल ऑर्गॅनिझम आर अवेअर अबाउट देअर सराउंडिंग. म्हणजे प्रत्येकाला समजत राहते की त्यांच्या सराउंडिंग मध्ये काय चाललंय, कोण महागारी माझ्याविषयी बोलायला, हे सगळं, म्हणजे कोण माझ्याविषयी काय बोलत आहे काय नाही असं म्हणणं चाललंय, महागारी काय चाललंय हे सगळं त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला चलत असते. मग आता हा असेल का रे? एक दगड आहे, दगडाच्या मागे टेम्परेचर वाढवा, कमी करा, त्याला 100 वेळेस सांगा अभ्यास करा, अभ्यास करा, दगड अभ्यास करणार आहे का? का? कारण की तो काय? नॉन लिव्हिंग. पण ते जर माणूस असतं तर केला असतं, म्हणजे तो काय झाला? लिव्हिंग. म्हणजे हा एक फीचर कोणता आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे, आता मला सांगा, ग्रोथ हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फीचर आहे का रे? नाही. रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गॅनिझम, कॉन्सिवनेस, म्हणजे हे 4 घटक जे आहेत ते काय कॉज करतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करण्याचा प्रयत्न करतात. ह्युमन इज द ओनली ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द सेल्फ कॉन्सिवनेस. म्हणजे ह्युमन हा असा व्यक्ती आहे जो स्वतःलाच बोलू शकतो. सेल्फ कॉन्सिक्वेन्स म्हणजे त्याला स्वतःची एक शक्ती असते, स्वतः सोबतच तो अप्लाय करू शकतो, म्हणजे ना सेल्फ कॉन्सिक्वेन्स म्हणतात. तुम्ही कधी बोल ना स्वतःला, श्वेताला म्हणणार, चला स्वतःला म्हणाला, ठीक आहे. त्याला सेल्फ कॉन्सिक्वेन्स हे आहे कोणामध्ये? ह्युमन्स मध्ये आहे. ठीक आहे, आता 5 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय असते एवढं समजलं असेल तर आपल्या टॉपिकचा पहिला पॉईंट या ठिकाणी संपलेला आहे. असंच पुढे कंटिन्यू राहील. 2-3, म्हणजे पहिला टॉपिक लय सोपा आहे, काहीच नाही. लिव्हिंग कोणाला म्हणायचं, नॉन लिव्हिंग कोणाला म्हणायचं, पण फक्त गोष्टी लक्षात ठेवा, दोघायला नाही म्हणायचं, रिप्रोडक्शन आणि बाकी सगळे काही येऊ, ओके नाही. तर या ठिकाणी आपण थांबूयात, बाकीचं पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात. उद्या 7 वाजता लेक्चर आहे. काय झालं? माकडाला म्हणतात. आता ते रोज तुमचं होऊन गेलं असंच काम, हे असं तुझं रोज आहे ना? हो, केलोय मी, हे तुझं रोजचं काम आहे ना? आता हे पिक्चर प्लांट आहे बरं, ते काय करते? अरे हे त्याचा नाश्ता आहे, नाश्ता आहे त्याचा. हा, खाऊन टाकते त्याला आता. हा, खाते. हो ना, आता थांब तरी की आतर केले त्याला मध्ये जावं लागेल, त्याला क्लोज करावं लागेल. ठीक आहे, काय डाऊट आजच्या लेक्चर मध्ये? 11th+12th रेग्युलर करायचं. थांबूया तिथंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. नाही, एक ठरून ठेवलेला आहे ना, तेवढाच भाग घ्यायचा आहे.
बोर झालं का? अंजली काय कर, तुला नीट करायचं नाही ना, काहीच करू नको. 2 महिने म्हणजे क्लास कर. 2 महिन्यानं जर तुला वाटलं की बाबा आता सर बायो नको, बस झालं, तर तू सोडून टाक, मला काही इश्यू नाही. पण 2 महिने स्वतःला द्यायचं. ठीक आहे. वैष्णवीचं तर काय नाही, तिनं ठरवली पॉलिटेक्निक करायचं नाही, तिला काय करायचं. सिद्धेश, उद्या आले की सगळं विचारलं जेवढं शिकवलं होते. मी स्लाइड टाकून देतो आज ग्रुपला. तुमचा 11वीचा नवीन ग्रुप काढतो, त्याच्यामध्ये तुम्ही राहाल. 12वीच्याला बी टाकतोय, तुम्ही तिथंच हवं. आणि येणाऱ्या संडेला तुमच्या या टॉपिकवर एक्झाम असेल, 11वी आणि 12वी. येणारा संडे, येणारा म्हणजे उद्याचा नाही, येणार ग नाही, येणारा संडे. थांबूया तिथे. आणि स्लाइड मध्ये हे सगळं लिहायचंय.